एक कलाकार, पण त्यांच्या रेखाटलेल्या स्वप्नांचा कॅनव्हास हा महाराष्ट्र होता. एक विचारवंत, पण त्यांचा विचार मराठी अस्मितेचा. जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, एक नेता जो सत्तेच्या खुर्चीसाठी नव्हे तर मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारा. या राज ठाकरेला फक्त एकच धर्म समजतो आणि तो धर्म आहे महाराष्ट्र धर्म. तो धर्म सोडून दुसरा धर्म समजत नाही मला. एक नेता जो झगडतो न कळणाऱ्या जनतेसाठी. त्या 30 वर्षात जे काम होऊ शकलं नाही ते नाशिकमध्ये मी 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. यश अपयश हे येत असतं, मला मान्य, पण तो माझ्या जिव्हारी लागला. ते एकटेच लढत राहिले, मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा या ब्रीद वाक्यासाठी. मी पहिल्यांदाच ठरवलेलं आहे, केवळ मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही. मोर्चे, आंदोलनं, भाषणं, त्यांच्या आवाजात होता आक्रोश, पण तो सत्तेसाठी नाही तर मराठी माणसांसाठी. 1000 वेळा सांगूनही त्यांचे मुद्दे गृहीत धरले गेले, कारण ते अंतःकरणातून बोलत राहिले, पण जनतेनं त्यांचं ऐकण्यासाठी मन उघडलंच नाही. मी हे जे सतत तुम्हाला सांगतोय, हे सांगण्यामागचं एकच कारण आहे की ही जी सगळी शहरं जी बकाल होत आहेत, ही नंतर सुधारता येणार नाहीत. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र चांगला, उत्तम माझ्या हातून घडावा, एवढीच माझी फक्त इच्छा आहे. शहरं चांगली करणं, माझं महाराष्ट्र चांगलं करणं ही माझी आवड आहे, कारण हे माझं पॅशन आहे. 19 वर्ष झाली. एक नेता महाराष्ट्राचं स्वप्न घेऊन मैदानात उतरला. त्यांच्या आवाजात धार होती आणि विचारात वेगळेपण सुद्धा. ते आले, त्यांनी लढा दिला, भाषणातून लोकांच्या काळजात ठिणग्या पेटवल्या, पण दरवेळी जनतेच्या मतपेटीत त्यांच्यासाठी फक्त शांतता राहिली. याबो आजमीनी जर समजा इथे काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. महाराष्ट्राच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नका. 2-2, 2.5 हजार महिलांवर इकडे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. तुम्हाला इकडे राहायला देतोय हे उपकार समजा. एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना, अख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन मी. या पक्षाचा माणूस पटला नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षाच्या माणसाला तुम्ही मतदान केलं. या पक्षाचा पटला नाही म्हणून तुम्ही या पक्षातल्या माणसाला मतदान केलं आणि निवडणूक झाल्यानंतर दोघे एकत्र येतात. लोक ऐकत होती, प्रशंसा करत होती, पण जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा त्यांच्या पारड्यात विश्वासाच्या ऐवजी फक्त शंका उपस्थित केली. हे सगळे राजकीय पक्ष शेण खाणार. मला वाईट या गोष्टीचं वाटतं, हे सगळे अष्ट वागल्यानंतर मतं त्यांना पडतात, आम्हाला नाही. महाराष्ट्राच्या बाजूने बोलल्यानंतर, मराठी माणसाच्या बाजूने बोलल्यानंतर आम्हाला मतं नाही, त्यांना मतं पडणार. महाराष्ट्रात मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर एकच नाव समोर दिसतं, ते म्हणजे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. एकाच मातीत जन्माला येऊन एकच भाषा असताना एखादाच राज ठाकरे होतो. राज, प्लीज मंचावर या. राजसाहेब, राजसाहेब, राज ठाकरे सर. राजसाहेब ठाकरे. राज ठाकरे. राजसाहेब ठाकरे. राजसाहेबांचं नाव राजसाहेब. राजसाहेब, राजसाहेब ठाकरे. राज 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 ठाकरे या कुठल्याही मराठी माणसाला जर का कधी कुठलाही प्रॉब्लेम आला तर पहिलं नाव किंवा पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तर तो शिवतीर्थाचा आहे, तो राजसाहेबांचा आहे. राज ठाकरेंवर कितीही टीका केलेली असते तरी राज ठाकरे हा दिलदार माणूस आहे आणि मैत्रीला जागणारा माणूस आहे, हे लक्षात. रात्री 2 वाजता तुम्ही त्याला फोन कराल ना तरी तो तुमच्या मदतीला धावून येईल, असा माणूस आहे. कलाकारांचा मित्र आहे. सो बाळासाहेब ठाकरेंचा जो खरा वारसा आहे तो आहे. जो माणूस विकासाची गोष्ट बोलतो, जो माणूस स्वाभिमानाची गोष्ट बोलतो, त्या माणसाला तुम्ही दूर हे बघा, मला मतं नाही दिली ना कोणी तर माझं काही जात नाही. ज्यांच्या विरोधात मी तुमचा स्वाभिमान जागवायचा प्रयत्न करतोय ती माणसं तुम्हाला हसतायत. मी काय बोलतोय हे आज नाही कळणार, हे कालांतराने समजेल की राज ठाकरे बोलत होतं ते बरोबर बोलत होतं. राज ठाकरे नाव घेता डोळ्यापुढे उभं राहतं परखड, प्रखर आणि टोकदार व्यक्तिमत्व. मग प्रश्न उभा राहतो, राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनता कळली नाही
की महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे कळले नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज ठाकरे यांचा संघर्षमय आणि आक्रमक राजकीय प्रवास आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उदय कसा झाला याबद्दल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण महाराष्ट्राच्या धगधगत्या राजकारणाच्या काही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. नमस्कार, मी सागर पाबळे आणि आपण पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. 27 नोव्हेंबर 2005. मुंबईची पहाट एक राजकीय अस्वस्थता निर्माण करणारी होती. काहीतरी मोठं घडणार होतं आणि ते घडलं देखील. एक वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राची हेडलाईन होती, राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र. ही फक्त बातमी नव्हती, तर एका राजकीय ज्वालामुखीचा उद्रेक होता. ही बातमी होती महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना, आणि ती होती राज ठाकरेंच्या स्वतंत्र राजकीय प्रवासाची सुरुवात. या बातमीपूर्वी शिवसेनेमध्ये राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती. पण मालवण पोटनिवडणुकीदरम्यान घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे या चर्चेला आणखीनच उधाण आलं. त्यात ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये याबद्दलची बातमी छापल्यानं शिवसैनिकांमध्ये एक आगडोम उसळला होता. शिवसैनिकांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची जाळपोळ केली आणि पेटून उठली संपूर्ण शिवसेना. या घटनेनंतर कृष्णकुंज बाहेर राज समर्थकांची गर्दी जमा झाली. या गर्दीसमोर येत राज ठाकरे म्हणाले, मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. राज ठाकरेंचं हेच वाक्य महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवलं गेलं, कारण याच वेळी राज ठाकरेंनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडल्याचं जाहीर केलं. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. हे जाहीर करताच महाराष्ट्रात एक राजकीय भूकंप झाला आणि त्याचे हादरे संपूर्ण राजकीय क्षेत्राला जाणवले. आणि त्यातच राज ठाकरे समर्थकांनी घोषणा द्यायला सुरुवात केल्या. असं काय झालं की ज्याने रक्ताची नाती दुरावली गेली, आणि असं काय घडलं की ज्यामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली? त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला? असे अनेक प्रश्न आणि राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास, त्यातील चढ उतार, संघर्ष आणि मनसे हा पक्ष कसा जन्माला आला, हा धगधगता इतिहास आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपण ठाकरे कुटुंबीय, त्यांचा इतिहास आणि त्यांचे नातेसंबंध याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्रातील एक असं आडनाव जे उच्चारलं की लाखोंच्या भावना जागृत होतात. महाराष्ट्रातील काही आडनावे हृदयात खोलवर कोरली गेली. त्यातीलच एक आडनाव म्हणजे ठाकरे. ठाकरे हे केवळ राजकीय घराणं नाही, तर एक राजकीय चळवळ, एक आंदोलन आणि काहींसाठी एक श्रद्धास्थान आहे. या घराण्याची पायाभरणी झाली ती म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांमधून. प्रबोधनकार ठाकरे महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या खास ठाकरी शैलीने चिरंतन ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व. त्यांचं खरं नाव केशव सीताराम ठाकरे, पण लोकांनी त्यांना ओळखलं प्रबोधनकार या उपाधीने, जी त्यांना मिळाली खास त्यांच्या ठाकरी शैलीच्या लिखाणामुळे आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे. त्यांना एकूण 9 अपत्य होते, 7 पुत्र आणि 2 कन्या. त्यापैकीच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे ही 2 मुलं. बाळासाहेब ठाकरे एक तडफदार आवाज, धारदार लेखणी, कडवट भाषण, आक्रमक वक्ता आणि मराठी अस्मितेचा पुरस्कर्ता. व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात, मार्मिकमधून जनजागृती आणि 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना करून रणझुंजार नेतृत्व केलं. त्यामुळे करोडो भारतीयांचे बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बनले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बाळासाहेब यांना 3 मुलं झाली. बिंदू माधव हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, परंतु दुर्दैवाने 1996 मध्ये त्यांचं निधन झालं. जयदेव ठाकरे हे त्यांचे दुसरे पुत्र आणि उद्धव ठाकरे हे त्यांचे तिसरे पुत्र. प्रबोधनकार ठाकरे यांचे दुसरे पुत्र म्हणजे श्रीकांत ठाकरे, एक सुप्रसिद्ध संगीतकार, आणि त्यांचेच पुत्र
आजचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख म्हणजेच राज ठाकरे. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 साली झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव स्वरराज असं ठेवलं, परंतु संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशानं त्यांना ओळखलं राज ठाकरे या नावाने. राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे या दोघी सख्या बहिणी, आणि म्हणूनच मीनाताई ह्या राज ठाकरेंसाठी एकाच वेळी चुलती आणि मावशी होत्या. बाळासाहेब ठाकरे हे राज ठाकरेंचे चुलते. त्यांचं बालपण हे बाळासाहेबांच्या सानिध्यात आणि त्यांच्या प्रभावाखालीच घडत गेलं. राज ठाकरे यांचं बालपण मुंबईतील शिवाजी पार्क या परिसरात गेलं. हे ठिकाण केवळ त्यांच्या बालपणीचं ठिकाण नव्हतं, तर महाराष्ट्राच्या चळवळीचं केंद्रही होतं. या परिसरातील कलात्मक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणाचा मोठा प्रभाव हा राज ठाकरे यांच्यावर पडला. राज ठाकरे यांच्या घरात सतत राजकारण, साहित्य, संगीत आणि कलेच्या चर्चा व्हायच्या. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की राज ठाकरे यांनी तबला, गिटार आणि व्हायोलिन वाजवायला शिकावं. त्यासाठी त्यांनी त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्नही केला, पण राज ठाकरे यांना ते फारसं जमलं नाही. राज ठाकरे यांचं संगीताचं शिक्षण जरी अपूर्ण राहिलं, पण संगीताची आवड मात्र अजूनही त्यांच्या मनात जिवंत आहे तितकीच प्रखर. त्यामुळे त्यांचं बालपण हे शालेय शिक्षणापुरतं मर्यादित नव्हतं, तर एकूण कलात्मक व्यक्तिमत्वाच्या घडणीचा काळ होता. राज ठाकरे यांचं शिक्षण मुंबईतील प्रसिद्ध बालमोहन विद्या मंदिर या मराठी शाळेमध्ये झालं. हीच शाळा जिथं मराठी भाषेचं, संस्कृतीचं आणि साहित्याचं बाळकडू मिळायचं. राज ठाकरे शालेय जीवनात अभ्यासात हुशार होतेच, पण त्यासोबतच संगीत, कला आणि वक्तृत्व याच्यातही पुढे होते. त्यांना लहानपणापासूनच व्यंगचित्र काढण्याची विशेष आवड होती. या कलात्मक आवडीमुळे त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण मुंबईतील नामांकित सर जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेतून कमर्शियल आर्टमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. या काळात त्यांनी अनेक व्यंगचित्र काढली आणि आपल्या स्वतःचं एक वेगळं कलात्मक अस्तित्व तयार केलं. राज ठाकरे यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून केला. ही शाखा केवळ विद्यार्थ्यांची संघटना नव्हती, तर युवा शक्तीला संघटित करून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रचार करणारी एक चळवळ बनली. 1980चं दशक. मुंबईतील रुपारेल कॉलेज आणि तिथला एक खास कट्टा, या कट्ट्यावर अनेक तरुण मुलं मुली भेटत असत. इथेच एका रविवारी कट्ट्यावर गप्पा रंगत असताना राज ठाकरे यांची ओळख झाली शर्मिला वाघ यांच्याशी, एक कॉमन फ्रेंड शिरीष पारकर यांच्या ओळखी. शर्मिला वाघ कॉलेज संपून नोकरी करत होत्या. ती पहिली भेट आणि नकळत सुरू झालं एक सुंदर नातं. शर्मिला वाघ म्हणाल्या होत्या, मैत्रिणींना भेटायला गेलो होतो आणि हा रुपारेलला मित्रांवर होता, शिरीष पारकर होता त्याच्याबरोबर. तेव्हा त्यांनी माझी ओळख करून दिली होती. शिरीष पारकर आणि माझा कॉमन फ्रेंड होता, आणि तेव्हापासून हा मामा गेला लागला. तो कितीही सांगेल की नाही, पण तोच माया मागे लागला. लँडलाईनवरचे फोन, आठवड्यातून एकदा भेट आणि हळूहळू फुलणारं नातं. पण या प्रेम कथेचा एक ट्विस्ट आहे. तो काय माहितीये? राज ठाकरे हे शर्मिला वाघ यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. पहिली गोष्ट म्हणजे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ती. पण ते म्हणतात ना, प्रेमात वय पाहिलं जात नाही. शर्मिला वाघ यांचे वडील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक मोहन वाघ आणि राज ठाकरे यांचे काका बाळासाहेब ठाकरे हे अगदी जिवलग मित्र, आणि म्हणूनच घरच्यांचा आशीर्वाद मिळाला, तेही कोणतीही अडचण न येता. अखेर 11 डिसेंबर 1990 रोजी राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वाघ हे विवाहबद्ध झाले आणि वाघ घराण्यातील मुलगी ठाकरे कुटुंबियांची सून झाली. राजसाहेब यांचा मुलगा अमित, मुलगी उर्वशी, सून मिताली आणि नातू कियान असं सुखी आणि सुंदर कुटुंब आहे. आणि हो, राज ठाकरे जेव्हा व्यासपीठावर आपल्या करारी भूमिकेत उभे राहतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी एक अदृश्य ताकद असते, ती म्हणजे शर्मिला ठाकरे यांची. लग्नानंतर राज ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1990च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारासाठी उतरून स्वतःचा ठसा उमटवायला सुरुवात केली. राज ठाकरे यांचं आक्रमक भाषण, विचारांची स्पष्टता आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची शैली ही बाळासाहेबांप्रमाणेच होती. मागे हटायला आमचा अण्णा पवार नाही.
त्यांची भाषणं आणि आक्रमक शैलीमुळे ते झपाट्याने शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या नजरेत लोकप्रिय होत गेले. शिवसैनिकांसाठी ते एक नवा आवाज आणि संभाव्य वारसदार बनून पुढे येत. 1990ची विधानसभा निवडणूक ही शिवसेनेसाठी निर्णायक बनण्याची ठरली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्य विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उदयास आली आणि एक मजबूत पर्याय बनून उभी राहिली. त्यावेळी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 141 जागा मिळाल्या. पण बहुमतापासून दूर असल्यामुळे 13 अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. काँग्रेस सत्ता टिकवत होता, पण इतिहास लिहिला जात होता तो विरोधी बाकावरून. कारण शिवसेना पहिल्यांदाच मुख्य विरोधी पक्ष म्हणून उभी राहिली. 1990च्या दशकात महाराष्ट्रात शिवसेनेचा जोर वाढत होता. हिंदुत्वाची लाट उसळत होती आणि ह्या लाटेत राज ठाकरे यांच्याप्रमाणेच एक नाव ठसठशीतपणे चमकत होतं, ते म्हणजे छगन भुजबळ. ओबीसी समाजातून आलेले, कामगारांशी जोडलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात विश्वासू शिलेदार. पण 1991 मध्ये या विश्वासाला सुरुंग लागला. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. एकटा माणूस पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात उभा राहिला. हे केवळ बंड नव्हतं, तर एक संवेदनशील विचारांचा संघर्ष होता. शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. पक्षातलं एक मोठं नाव हरवलं होतं. पण इथेच एक नव्या चेहऱ्याचा उदय झाला. बाळासाहेबांच्या भाषण शैलीचा वारस राज ठाकरे. पुढे 1995च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. शिवसेना भाजप युतीच्या प्रचारांच्या तोफा वाजायला सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ज्या ठिकाणी ते उपस्थित राहू शकत नव्हते, त्या ठिकाणी राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेतल्या. शिवसेनेचा मुख्य प्रचार मराठी माणसाचा अभिमान या मुद्द्यावर होता आणि याच मुद्द्यावर राज ठाकरे यांनी देखील आक्रमकपणे प्रचार केला, ज्यामुळे शिवसेनेचा संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचला. विधानसभा निवडणुकीतील राज ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रचारातील मुख्य भूमिकेमुळे आणि तसेच 1992 आणि 93 मधील मुंबईतील दंगे, काँग्रेस विरोधी नाराजी आणि अयोध्या येथील राम मंदिर चळवळीमुळे भाजप आणि शिवसेना यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये जनादेश मिळाला आणि याचाच परिणाम म्हणजे 1995 मध्ये सत्तांतर झालं. शिवसेना प्रथमच सत्तेवर आली आणि महाराष्ट्रात इतिहास घडला. शिवसेनेकडून मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आणि भाजपाकडून उपमुख्यमंत्री म्हणून लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शपथ घेतली. या विजयानंतर 1996 मध्ये राज ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेना आणि शिव उद्योग सेना यांची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी म्हणजे तरुणांचं नेतृत्व करण्याची. यामुळे राज ठाकरे यांनी मराठी तरुणांना दिशा आणि रोजगार देण्याचा निर्धार केला. शिव उद्योग सेनेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी निधीची गरज होती. त्यासाठी राज ठाकरे यांनी एका मोठ्या शोचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पहिल्यांदाच भारताच्या भूमीवर येणार होता जगातील सर्वात मोठा पॉप स्टार, पॉपचा सम्राट, किंग ऑफ पॉप, मायकल जॅक्सन. 1 नोव्हेंबर 1996 रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क जवळील बांद्रे रिक्लेमेशन ग्राउंडवर शोचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण तरुणाई मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती. स्टेजवर प्रकाशांचा स्फोट, ढोल ताशांचा नाद आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट. इतिहास घडत होता. हा शो फक्त करमणुकीसाठी नव्हता, तर यामागे होती एक योजना. मराठी तरुणाईला ग्लोबल एक्सपोजर देण्याची, मुंबईचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची आणि शिव उद्योग सेनेसाठी निधी उभारण्याची. मूव्हर्स इंडिया या संस्थेने या शोचं आयोजन केलं आणि याचं संपूर्ण उत्पन्न सामाजिक कार्यासाठी वापरले. राज ठाकरे यांनी फक्त शो नाही केला, तर मराठी माणूस देखील जागतिक लेवलचं आयोजन करू शकतो हे जगाला दाखवून दिलं आणि या शोमुळे राज ठाकरे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय झाले. शिवसेनेत राज ठाकरे यांचं वर्चस्व वाढत असताना 1996 मध्ये ठाकरे कुटुंबातील आणखीन एक चेहरा राजकारणात उतरला आणि ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. फोटोग्राफी सोडून उद्धव ठाकरे हे राजकारणात सक्रिय होऊ लागले आणि इथूनच सुरुवात झाली शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाला. बाळासाहेब ठाकरे वयोमानानुसार थकू लागले होते. आता शिवसेनेला एका नव्या नेतृत्वाची आवश्यकता होती.
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं चित्रचरित्र याचा एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी सहित अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रमोद महाजन म्हणाले होते, आणि म्हणून मी एवढंच सांगू शकतो की राज जे करतो ते नेत्रदीपक असतं. परंतु हीच नेत्रदीपकता, लोकप्रियता शिवसेनेतील काहींना अस्वस्थ करू लागली होती. ही फक्त सुरुवात होती आणि पुढे काय झालं हे महाराष्ट्राच्या राजकारणात एका वादळासारखं धडकणार होतं आणि तेच आपण पुढे पाहणार आहोत. 1995 मध्ये महाराष्ट्रात सत्ता बदलली होती. शिवसेना भाजप युतीने विजय मिळवला होता, पण उद्धव ठाकरे यांचा थेट राजकारणामध्ये सहभाग नव्हता. मात्र 1996 नंतर बाळासाहेबांनी पक्षातील काही जबाबदाऱ्या उद्धव ठाकरे यांना देण्यास सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांना संघटन कामाची सूत्र दिली जाऊ लागली आणि यातूनच पक्षाची एक वेगळी दिशा तयार होऊ लागली. राज ठाकरे यांना निर्णय प्रक्रियेपासून हळूहळू दूर ठेवण्याचं धोरण स्पष्ट होऊ लागले. यामुळे राज ठाकरे समर्थक यांच्यामध्ये नाराजी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अस्वस्थता वाढत गेली. त्यातच एक धक्कादायक घटना घडली. 23 जुलै 1996 मध्ये पुण्यातील अलका टॉकीज या चित्रपटगृहामध्ये रमेश किणी यांचा मृतदेह आढळला. सुरुवातीला त्यांच्या मृत्यूबद्दल आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला, परंतु रमेश किणी यांची पत्नी शीला केनी यांनी आरोप केला की त्यांच्यावर घर खाली करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, ज्यामध्ये शिवसेना नेते राज ठाकरे यांचा सहभाग होता. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली. प्रसार माध्यमं पेटली, विरोधी पक्षांनी हल्ला चढवला आणि राज ठाकरे यांचं नाव एका गुंतागुंतीच्या गुन्ह्यात समोर आले. राजकीय दृष्ट्या हा मुद्दा खूप जोरात मांडला गेला आणि राज ठाकरे यांच्या नावाने प्रसार माध्यमांमध्ये वादळ उठवलं गेलं. यामुळे महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला हा तपास CID कडे दिला, परंतु नंतर हाच तपास CBI कडे सोपवण्यात आला. प्रसार माध्यमं आणि विरोधी पक्ष यांच्याकडून राज ठाकरे यांच्यावर अनेक टीका झाल्यामुळे राज ठाकरे यांच्या सार्वजनिक प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. राज ठाकरे यांच्या विरोधात थेट पुरावा नसल्यामुळे CBIने त्यांना निर्दोष ठरवले. प्रत्यक्ष आरोपींवर कारवाई झाली, मात्र राज ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला नाही आणि हे प्रकरण 1999 सालापर्यंत गाजलं. या घटनेचा राज ठाकरे यांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या सार्वजनिक आयुष्यातील विश्वासाला तडा गेला होता. ते इतके निराश झाले होते की त्यांनी राजकारण सोडून चित्रपट निर्मितीकडे वळण्याचा विचार केला होता, पण त्यांच्या मित्रांच्या सल्ल्याने त्यांनी हा विचारही सोडून दिला. मी खरं सांगायचं म्हणजे पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही, मला राजकारण हळूहळू सोडून देतो. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नडियादवाल आहेत. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए है, मैं देख नहीं पाऊंगा. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो. मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. साल 1999 महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय रण पेटलेलं. विधान परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि संपूर्ण राज्यभर एक अभूतपूर्व प्रचाराचं वादळ उठलं. राज ठाकरे यांनी सर्व गोष्टी बाजूला ठेवून निवडणुकीत प्रचारासाठी स्वतःला झोकून दिलं. त्या रणांगणात स्वतःचं दुःख, कुरघोड्या, विरोध बाजूला ठेवून त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. पण या सगळ्या गडबडीत लोकांच्या नजरेआड एक गोष्ट जात होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती. ते थकले होते, प्रकृती बिघडत होती. राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेतून ते हळूहळू बाजूला जात होते. शिवसेना पक्षासाठी ही एक भावनिक आणि संघटनात्मक या दोन्ही पातळ्यांवर एक मोठी धक्का ठरणारी घटना होती. आणि मग निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिवसेना भाजप युतीचा पराभव झाला. पक्षात उलटसुलट चर्चांना उधाण आलं. चर्चा होती, आता शिवसेनेचा पुढचा चेहरा कोण? पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एक नाव सतत घेतलं जात असे, ते म्हणजे राज ठाकरे. बाळासाहेबांसारखं बोलणं, बाळासाहेबांसारखं वागणं आणि जनतेशी थेट संवाद साधण्याची शैली, यामुळे नेक्स्ट बाळासाहेब म्हणून राज ठाकरे यांना ओळखले जायचे. कार्यकर्ते म्हणायचे, जर दुसरे कोणी बाळासाहेब असतील तर ते फक्त राज ठाकरेच. कार्याध्यक्ष निवडीसाठी पक्षातर्फे महाबळेश्वर येथे एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण पक्षाचं लक्ष त्या एका मेळाव्यावर केंद्रित झालं होतं. पण त्याआधी राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक चर्चा झाली होती. हे स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे.
मी हे जे तुम्हाला आता सांगतोय, इथे शिवछत्रपती आहेत, शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्हाला सांगतोय मी हे. माननीय बाळासाहेब झोपले होते, मी उठवलं त्यांना सांगितलं, म्हटलं सगळा प्रॉब्लेम मी आज सॉल्व्ह केला. मला बोलले काय झालं? मी म्हटलं मी उद्धवशी बोललो, म्हटलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मला बोलले खरंच झाल्या? म्हटलं खरंच झाल्या. सगळं आता मिटलं. मला अशी मिठी मारली, मला म्हणाले उद्धवला बोलव. मी कोणतरी बाहेर ते म्हात्रे का कोणते होते त्यांना मी सांगितलं, म्हटलं अरे उद्धवला बोलवले सांग. म्हटलं बाळासाहेबांनी बोलवलंय. हा येत आहेत. 5 मिनिटानंतर बाळासाहेब अधीर झाले होते. म्हणे कुठे गेले? कुठे आहे उद्धव? बोलव त्याला लगेच. मी परत बाहेर गेलो, मला सांगितलं ते बाहेर निघून गेले. राज ठाकरेंनी बाळासाहेबांशी संवाद साधल्यानंतर त्या क्षणी उद्धव ठाकरे अचानक निघून गेले. राज ठाकरे म्हणतात, ते काहीही न बोलता निघून गेले. त्यावेळी मला काहीतरी वेगळं जाणवलं. महाबळेश्वर येथे मेळाव्यामध्ये सर्व शिवसैनिक जमलेले असताना आनंदी आणि उत्साहाचं वातावरण होतं. प्रत्येकाला वाटत होतं की आज राज ठाकरे यांच्या नावाची घोषणा होईल. पण राज ठाकरे यांनी मंचावर येऊन एक घोषणा केली. ठराव आहे, शिवसेना पक्षात नवीन निर्माण झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष या पदाकरिता शिवसेना नेते श्री उद्धव ठाकरे यांची या निवड या प्रतिनिधी सभेने करावी असे मी सुचवित आहे. उद्धव ठाकरे यांची 2003 मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. हा क्षण होता एक भावनिक धक्का आणि शिवसेनेच्या इतिहासातील एक वळण. काही निर्णय कधीच विसरता येत नाही, ते आयुष्याचा प्रवासच बदलून टाकतात. आणि इथे असंच काही घडलं होतं. शिवसैनिकांना आणि लोकांना अजूनही प्रश्न पडला आहे की जर त्या दिवशी काही वेगळं घडलं असतं तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असतं का? हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. उद्धव ठाकरे यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांपेक्षा फारसा राजकीय अनुभव नव्हता. ते एक शांत संयमी व्यक्तिमत्व होते जे बाळासाहेबांच्या फायर ब्रँड शैलीपासून अगदी वेगळे होते. बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष उभा केला होता. अशा पक्षातील जुन्या आणि दमदार नेत्यांना उद्धव ठाकरे यांचं नवं नेतृत्व रुचलं नव्हतं. पुढल्याच वर्षी म्हणजे साल 2004 महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका लागल्या. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केल्यानंतर पक्षाचे सर्व प्रचार दौरे, रणनीती आणि उमेदवारांची निवड हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती पुन्हा सत्तेसाठी लढत होती. पण यावेळी सगळं काही उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरत होतं. प्रचार दौरे, रणनीती, उमेदवारांची निवड सगळं उद्धव यांच्या हाती होतं. 2004च्या संपूर्ण निवडणूक रणनीतीमध्ये राज ठाकरे यांचा सल्ला घेण्यात आला नाही. काही जागांवर उमेदवार निवडताना राज ठाकरे यांची मते पूर्णपैकी डावलली गेली. राज ठाकरे यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आले. पक्षाच्या धोरणांपासून ते रणनीतीपर्यंत ते स्वतःहून नव्हे तर त्यांना हळूहळू बाजूला सारलं गेलं, ज्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अनुभवहीन नेतृत्व, शांत आवाज आणि नियंत्रित शब्द. पण शिवसैनिकांना हवा होता जोश, गर्जना, आक्रमक नेतृत्व, जे या निवडणुकीत काहीच दिसून आलं नाही. त्यामुळे युतीचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. शिवसेनेचे जुने नेते ज्यांनी बाळासाहेबांसोबत रणभूमी गाजवली ते आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गुदमरून लागले. या पराभवामुळे शिवसेनेत 2 गट तयार झाले. त्यातच शिवसेनेच्या नेतृत्वावर नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेना सोडली आणि राज ठाकरे हे देखील राजकारणापासून काही दिवस अलिप्त राहिले. राज ठाकरे यांच्या मनात आग धगधगत होती. त्यांनी आपलं मन बाळासाहेबांसमोर मोकळं केलं. माझी या पक्षामध्ये घुसमट होत आहे असं त्यांनी स्पष्टपणे बाळासाहेबांना सांगितलं. पण तेव्हा त्यांचं मन भरून आलं होतं. पण हा क्षण होता एका नव्या अध्यायाची सुरुवात. शिवसेनेमधील नाराजी आता प्रसार माध्यमांमध्ये येऊ लागली आणि त्यातच महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राची हेडलाईन होती, राज ठाकरे यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र. ही फक्त बातमी नव्हती तर एका राजकीय ज्वालामुखीचा उद्रेक होता. ही बातमी होती महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना आणि ती होती राज ठाकरेंच्या स्वतंत्र राजकीय प्रवासाची सुरुवात. राज ठाकरे यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची कुठलीच घाई केली नाही. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले आणि 9 मार्च 2006 रोजी मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली आणि पक्षध्वज जारी केला आणि जन्म झाला राज ठाकरे यांच्या नवीन पक्षाचा, ज्याचं नाव होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 19 मार्च 2006 शिवाजी पार्क, मुंबई. हजारोंच्या उपस्थितीत
एका नव्या युगाचा आरंभ झाला. मंचावर उभे होते राज ठाकरे आणि त्यांच्या हृदयात धगधगत होता मराठी अस्मितेचा ज्वालामुखी. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला माझे आजोबा जेव्हा इथे होते बरोबर, त्यावेळेला माझे आजोबा असं म्हणाले होते की हा बाळ या क्षणाला मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे. आज फक्त मी इथे उभा असताना माझ्या मागे फक्त बोलायला कोणी नाहीये, त्याच्यामुळे मी स्वतःच सांगतो की मी आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. हा पक्ष महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी आहे. आणि मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ही गर्जना केली आणि हेच त्यांचं ब्रीद वाक्य झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा भगवा, पांढरा, निळा आणि हिरव्या रंगाचा करण्यात आला होता. त्यामुळे सर्व समाजाचा समावेशक असा कलर झेंड्यामध्ये होता. मनसेच्या झेंड्यातील प्रत्येक कलर मागे होता एक संदेश. हा पक्ष सर्वांचा आहे आणि हे राज्य देखील सर्वांचंच आहे. त्यामुळे प्रत्येक समाजातील तरुण हा मनसेकडे आकर्षित होत गेला. आता यानंतर एका आक्रमक राजकीय वादळाची सुरुवात होणार होती आणि आपण आता पुढे तेच पाहणार आहोत. यानंतर सुरू झाला राज ठाकरे यांचा झंझावात. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा अजेंड्यावर घेतला. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेला प्राधान्य, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य आणि शाळेमध्ये मराठी भाषेची सक्ती यावर भर दिला. 2008 मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती सुरू होती. या नोकर भरती प्रक्रियेमध्ये बहुसंख्य तरुण उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेले होते. ही भरती प्रक्रिया मुंबईमध्ये असूनही स्थानिक मराठी तरुणांना डावललं जाते हे जेव्हा मनसेच्या लक्षात आलं, तेव्हा उत्तर भारतीयांनी इकडे येऊन मराठी लोकांचा हक्क हिरावू नये अशी राज ठाकरेंनी आपली जाहीरपणे भूमिका मांडली. तुमच्या नोकऱ्या कोणालाही छीनून घेता येणार नाहीत. या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही नोकरीवरती महाराष्ट्रातल्या तुम्हा मराठी मुलांचाच पहिला अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचाही अधिकार त्याच्यावरती असता कामा नये. हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रात जर स्थानिकांना काम मिळणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे भरती केंद्रावर गर्दी करून गोंधळ घातला आणि उत्तर भारतीय तरुणांविरोधात हिंसक आंदोलन करत पळवून लावले. इथे मनसेचं पहिलं खळखट्याक आंदोलन सुरू झालं आणि इथूनच सुरुवात झाली मनसेच्या पहिल्या खळखट्याक आंदोलनाची. यानंतर महाराष्ट्रात मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संघर्ष पेटला. मराठी मुलांचा रोजगार आणि मुंबईमध्ये वाढती गुन्हेगार याला कारणीभूत म्हणजे उत्तर भारतीय असं राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं. आज मुंबईमधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे युपी बिहार मध्ये इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. यावर देशभरातून टीकेचा भडीमार झाला. UP and Bihar, who had gone to Mumbai and adjoining areas to appear in a railway recruitment board test, were beaten by Raj ठाकre's supporters. बिहार, उत्तर प्रदेश, काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेते आक्रमक झाले. मात्र महाराष्ट्रातील तरुणांनी, विशेषतः बेरोजगार वर्गाने मनसेच्या या भूमिकेचं स्वागत केलं. या रेल्वे आंदोलनामुळे राज ठाकरे यांना पहिल्यांदाच अटक झाली. पण त्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरले हजारो कार्यकर्ते. राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य केलं. त्यामुळे फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील उत्तर भारतीय महाराष्ट्र सोडून निघून गेले होते. त्यानंतर हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी खूप उचलून धरला. प्रत्येक न्यूज चॅनलला फक्त राज ठाकरे दिसू लागले. राज ठाकरे, राज ठाकरे, राज ठाकरे, राज ठाकरे, Raj ठाकरे, Raj ठाकरे, Raj ठाकरे, Raj ठाकरे, राज ठाकरे, राज ठाकरे, राज ठाकरे, Raj ठाकरे. Raj ठाकरे for inciting stage managed violence against North Indians. त्यांच्या आक्रमकपणामुळे न्यूज चॅनलला कधी नव्हे तो जास्तचा टीआरपी मिळाला. राज ठाकरे यांच्या मुलाखती गाजू लागल्या. त्यांनी हिंदी माध्यमांवर सडकून टीका केल्या. रेट तो मैंने किया भी कुछ नहीं है अभी तक. नहीं, उसका मतलब क्या? अरे मैं इसका मतलब ये अभी तक कुछ किया नहीं. नहीं, उसका मतलब क्या? मेरा सिर्फ इतना ही कहना है कि ये आपके टीआरपी के लिए ज्यादा नाटक मत करना. नहीं तो मैं तो देख लूंगा. फिर देख लेने की मतलब क्या? तो देखेंगे आप आगे. नहीं, बात ऐसी है तो ये थ्रेट है तो थ्रेट पकड़ लीजिए. राज ठाकरे यांची भाषणं फक्त टीव्ही पुरती मर्यादित राहिली नव्हती तर सीडी, डीव्हीडी, कॅसेटच्या मार्फत चौकात पोहोचली होती. मनसे एक नव्या शैलीचा राजकीय पर्याय म्हणून उदयास आला. राज ठाकरे हे केवळ नेता नाहीत तर मराठी तरुणांच्या आशेचं प्रतीक ठरले.
राज ठाकरे तरुणांच्या आणि मराठी लोकांचे आयडॉल झाले. अनेक कार्यकर्ते आणि तरुण मुलं मनसेमध्ये सामील होऊ लागले. राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होऊ लागली. 2009 विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून राज ठाकरेंनी एक घोषणा केली, गाव तिथे मनसे शाखा. ही मोहीम जणू वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. मनसे फक्त शहरापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती पोहोचली खेड्यापाड्यापर्यंत. एकीकडे शाखा वाढत होत्या, दुसरीकडे नवीन सभासद नोंदणी आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी जोरात सुरू होती. प्रत्येक शहरात, तालुक्यात, गावात मनसेचं अस्तित्व वाढत होतं. आणि मग वाजला 2009च्या निवडणुकीचा बिगुल. राज ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. सभा, रोड शो, भाषणं, अनेक ठिकाणी मनसेचे उमेदवार उभे केले गेले. मराठीचा मुद्दा, स्थानिक मराठी तरुणांना नोकऱ्यांमध्ये 80% प्राधान्य आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवली. निकाल जाहीर झाला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. राज ठाकरे यांच्या मनसेने पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले. आणि खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे मनसेच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळे विरोधकांचे 22 आमदार पराभूत झाले आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीला पराभवाचा सामना करावा लागला. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी हिंदीमध्ये शपथ घ्यायला सुरुवात करताच सभागृहामध्ये एकच वादळ उठलं. मनसेचे आमदार आक्रमक झाले. रमेश वांजळे, मनसेचे सोनेरी आमदार, यांनी अबू आझमी यांच्या कानशिलात लगावले. सभागृहामध्ये गोंधळ झाला, मीडियामध्ये खळबळ उडाली आणि सभागृह अध्यक्षांनी मनसेच्या काही आमदारांना निलंबित केले. या घटनेमुळे महाराष्ट्रात, विशेषतः तरुणांमध्ये मनसे स्टाईल ही नवी राजकीय भाषा बनू लागली. मनसेची ही पहिली निवडणूक, पण परिणाम मोठा होता. मराठीतला आत्मसन्मान पुन्हा एकदा जागृत झाला होता. राज ठाकरे आणि मनसे यांचा प्रवास आता थांबणारा नव्हता, तर तो सुरू झाला होता. राज ठाकरे महाराष्ट्राचे हिरो म्हणून पुढे येऊ लागले आणि त्यातच त्यांनी मुंबईतील दुकानांवर मराठी पाटीची सक्ती हे आंदोलन उभं केलं आणि दुकानदारांना अल्टिमेटम दिलं, जर पाट्या लावल्या नाही तर मनसे स्टाईल समाचार घेण्यात येईल. ज्यांनी पाट्या लावल्या नाहीत त्यांची दुकानं फुटल्यानंतर मुंबईमध्ये अनेक दुकानांवर मराठी पाट्या दिसू लागल्या. या आंदोलनानंतर मराठी अस्मिता हा शब्द पुन्हा केंद्रस्थानी आला. 2009 मध्ये मोबाईल क्रांती झाली. तुमचं सिम महाराष्ट्रात चालतं, रिचार्ज इथलं, ग्राहक इथला, पण भाषा मात्र हिंदी आणि इंग्रजी. मग मराठी का नाही? यावर राज ठाकरे यांनी आवाज उठवला. ही भूमी मराठीची आहे, मग इथं मराठीच वाजली पाहिजे. मनसे कार्यकर्त्यांनी टेलिकॉम कंपन्यांवर मोर्चे काढून आंदोलनं केली आणि मागणी केली की ग्राहक सेवेवर मराठी भाषा ही ऐकू आलीच पाहिजे. काही कंपन्यांनी मराठी आयव्यार सुरू केलं, पण काहींनी उशीर केला. त्यावर ठाण्यामध्ये मनसे स्टाईल आंदोलन पाहायला मिळालं. ते म्हणजे ठाण्यातील आक्रमक नेते अविनाश जाधव यांचं. इथल्या एअरटेलच्या जे दुकान काही मोठं होतं त्याच्या काचा फुटल्या. ते करणारा हा आमचा अविनाश जाधव. मी म्हटलं, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोबाईल फोन चालवताय आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी, त्याला तुम्ही स्थान देत नाही. मी त्याला सांगितलं होतं की म्हटलं, जगामधलं कुठूनही महाराष्ट्रामध्ये कोणालाही फोन करू देत, त्याच्या कानावर पहिल्यांदा माझी माय मराठी पडली पाहिजे, मग बाकीच्या भाषा पडल्या तरी चालतील. तेव्हापासून महाराष्ट्रात फोनवर प्रथम भाषा ही मराठी ऐकू यायला लागली. याचं श्रेय जातं राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. मनसे एक राजकीय पक्ष नव्हे, तर एक व्यापक चळवळ बनत होती. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने मराठी माणसांसाठी प्रत्येक क्षेत्रात एक स्वतंत्र संघटना तयार केली. विद्यार्थी सेना, शिक्षण क्षेत्रातील अन्यायाविरोधात आवाज उठवणारी, कॉलेज तरुणांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणारी संघटना. कामगार सेना, स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात, बाहेरच्या कंपन्यांनी 80% मराठी कामगारांना संधी द्यावी यासाठी झगडणारी संघटना. बाहर के कामगार 5000, स्थानिक कामगार 100, लोकल वर्कर यहाँ के 100, बाहर के 5000. इधर के लोगों ने क्या किया है, काम क्यों नहीं मिलता है?
बघ आता हिंदीमध्ये बोलतोय, तू बोलतो मला हिंदी फक्त मराठी कळते, पुढच्या वेळी तुला मराठी आलंच पाहिजे. चित्रपट सेना मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी उभी राहणारी, मराठी चित्रपटांना थिएटर मिळवून देण्यासाठी खळखट्याक आंदोलन करणारी महत्त्वाची संघटना. आत्तापर्यंत आम्ही खळखट्याक, तोडफोड ही भाषा केली, पण मी तुमच्या माध्यमातून एक नक्की सांगतो, जर आता इथून पुढे मराठी सिनेमावरती अन्याय झाला, हिंदीकडून अन्याय झाला, तर काहीतरी भयानक पाहायची सगळ्यांनी तयारी ठेवा. आणि ह्याची जबाबदारी ही सगळ्या चित्रपटगृहांच्या मालक, चालक आणि मल्टिप्लेक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल, हे त्यांनी लक्षात ठेवायचे. जेव्हा कुठे मराठी माणसांवर अन्याय होतो तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना. 10 जून 2011 ही तारीख मनसेच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली गेली, कारण राज ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा एक निष्ठावंत सुभेदार कायमचा निघून गेला. गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे रमेश वांजळे हे केवळ त्यांच्या दागिन्यांमुळेच नव्हे, तर आक्रमक शैली, निडर बाणा आणि पक्षासाठी जीवाची बाजी लावणं हे खरं त्यांचं व्यक्तिमत्व. त्यांच्या अचानक निधनाने राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे मोठं नुकसान झालं. 2009 साली विधानसभेत अबू आझमी या प्रकरणात त्यांनी मनसे स्टाईल दाखवलेला दणका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. माझ्या रमेश वांजळेची आठवण आल्याशिवाय कधी आजपर्यंत, मी खरंच सांगतो, हे माझा वाघ गेला. 2012 साली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्राच्या 3 प्रमुख महानगरपालिकांमध्ये निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला. सुरुवात मुंबईतून झाली. मनसेने पहिल्यांदाच प्रवेश करत 28 नगरसेवक निवडून आणले. शिवसेना आणि भाजप नंतरचा 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून मनसे उदयास आला. पुण्यातही मनसेने जोरदार मुसंडी मारत 28 नगरसेवक निवडून आणले आणि 3ऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मनसेच्या बाजूने उभा राहिला. पण खरी गोष्ट घडली नाशिकमध्ये. 40 पेक्षा अधिक जागा जिंकत मनसेने सत्ता मिळवली, स्वबळावर महापौर पदही पटकवलं आणि इतिहास घडवला. पहिल्यांदाच मनसे महानगरपालिकेच्या सत्तेवर आली आणि सत्ता आल्यानंतर वेळ होती काहीतरी करून दाखवण्याची. राज ठाकरे यांनी 33 महिन्यांच्या कालावधीमध्ये निधी कमी असतानाही रस्ते, पूल, गोदा पार्क, बोटॅनिकल गार्डन, पाणी पुरवठा, चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क, सांडपाणी कचरा व्यवस्थापन असे विविध प्रकल्प हाती घेतले. मुकेश अंबानी, रतन टाटा यांसारख्या उद्योगपतींची मदत आणि नाशिक स्मार्ट ॲप सारख्या डिजिटल योजनांद्वारे पारदर्शक, प्रभावी आणि कलात्मक पद्धतीने विकास केला. हा विकास पाहण्यासाठी मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी नाशिकला भेट दिली होती. तुम्हाला खरं सांगतो की मी म्हणजे कुठल्याच शहरामध्ये असं काही पाहिलं नाही. सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेचे संस्थापक, मराठी माणसाचा आधार आणि राजकारणातील झंझावती व्यक्तिमत्व कायमचं निघून गेलं. संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शोक सागरात बुडाला. जेव्हा बाळासाहेबांचं निधन झालं तेव्हा राज ठाकरे यांचा अश्रूंचा बांध फुटला. अंत्यसंस्कारात ते शांतपणे उभे राहिले, पण त्यांचे डोळे सांगत होते एका युगाचा अंत त्यांना सहन होत नव्हता. बाळासाहेब हे फक्त राज ठाकरे यांचे काका नव्हते, तर त्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि राजकीय गुरु देखील होते. ते शांतपणे उभे होते, पण त्यांच्या डोळ्यातलं दुःख सगळ्यांना जाणवत होतं. 2014 साली देश एका वेगळ्या वळणावर उभा होता. जनता भ्रष्टाचाराने हैराण झाली होती, अशा मावळल्या होत्या. देशाला हवा होता एक नवा मार्ग, एक नवा नेता. आणि अशाच काळात महाराष्ट्राच्या भविष्याची काळजी करणारे दूरदृष्टीचे नेते राज ठाकरे हे गुजरातमध्ये गेले आणि तिथं पाहिलं एक वेगळंच चित्र, विकासाचं, प्रगतीचं आणि एका नेतृत्वाचं. त्यांनी स्पष्ट आणि ठाम शब्दात सांगितलं की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावे. ही केवळ राजकीय घोषणा नव्हती, तर ती होती एका संवेदनशील नेतृत्वाची अंतःकरणातून आलेली भावना, देशासाठी आणि भविष्यासाठी. यानंतर देशात अण्णा हजारेंच्या आंदोलनाची लाट उसळली. काँग्रेस विरोधात वातावरण तापलं आणि एक राजकीय क्रांतीचा उदय झाला. 2014च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या.
देश एका नव्या पहाटेच्या उंबरठ्यावर उभा राहिला होता. विकासाचं स्वप्न, भ्रष्टाचार विरोधी लढा आणि अच्छे दिन हे गाजणारं आश्वासन. अच्छे दिन, अच्छे दिन, या सर्व गोष्टी जनतेच्या मनावर खोलवर रुजल्या गेल्या होत्या. मोदी लाट इतकी प्रचंड होती की देशात परिवर्तन अटळ होतं. एनडीएला पाठिंबा देणं मनसेसाठी योग्य असेल असं राज ठाकरे यांना जाणवलं. मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवल्या, 10 जागांवर उमेदवारही उभे केले. पण शिवसेना भाजप युतीमध्ये आपल्याला स्थान नसतानाही वैयक्तिकरित्या राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. मात्र मोदी लाटेमुळं सगळंच चित्र बदलून गेलं. मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे आणि मनसेचा अजेंडा हा मोदी लाटेमुळे झाकला गेला. मतदारांचा कल थेट शिवसेना भाजप युतीकडे वळाला. मराठी मतांचं विभाजन झालं आणि याचा थेट फायदा भाजपाला मिळाला. भाजप शिवसेना एकत्र बहुमताने निवडून आले आणि मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. हा पराभव केवळ आकड्यांचा नव्हता, तर तो होता हजारो कार्यकर्त्यांचा विश्वासाचा, प्रयत्नांचा आणि स्वप्नांचा पराभव. पक्षाचं अस्तित्व हे शहरापुरतंच मर्यादित राहिलं. मुंबई, ठाणे, नाशिक ग्रामीण भागात आपली पकड निर्माण करण्यास मनसे मात्र अपयशी ठरली. त्यातच राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना आधी पाठिंबा दिला, नंतर त्यांच्यावर टीका सुरू केली. यामुळे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यात संभ्रम निर्माण झाला. मनसे आमदार आणि काही कार्यकर्त्यांना पक्षात दीर्घकालीन राजकीय भवितव्य दिसत नव्हते. त्यामुळं काही जण इतर पक्षात जाऊ लागले, तर काही जण शिवसेना भाजपमध्ये प्रवेश करू लागले. राजकारणात दृष्टीसोबत दिशाही तितकीच महत्वाची असते आणि दिशा जर ठाम नसेल तर जनतेचा विश्वास डगमगतो आणि मनसेसोबत काहीसं असंच घडत होतं. कधी काळी पक्षाचा झेंडा घेऊन रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते आज वेगवेगळ्या पक्षांमध्ये स्थिरवताना दिसत आहेत. एक स्वप्न तुटत होतं आणि एक पक्ष अस्तित्वाच्या संघर्षात अडकत होता. आणि हाच तो काळ जिथं मनसेच्या आत्मपरीक्षणाचा प्रवास सुरू झाला. हे सर्व सुरू असताना मनसेनं टोल विरोधात एक मोठं आंदोलन उभं केलं. महाराष्ट्रात रस्ते तयार झाले, पूल बांधले गेले आणि त्याचसोबत टोल नाक्याची संख्याही वाढत गेली. मात्र हळूहळू हे टोल नाके विकासाचं प्रतीक न राहता लूटमारीचं साधन बनत गेला. यावर प्रश्न विचारणारं कोणीही नव्हतं. पण याच्या विरोधात आवाज उठवला तो फक्त राज ठाकरे यांनी. माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होतं. राज्याला रेव्हेन्यू लागत असतो, राज्याला पैसे लागत असतात, पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी. आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असतील तर आम्ही टोल भरणार नाही. चला रोज टोल नाक्यांवरनं जाताना ह्याला काय निवडणुकीचा फंडच बसायचा का आम्ही. टोल नाका विरोधात त्यांनी फक्त प्रश्न उपस्थित केला नाही तर रस्त्यावर उतरून सरकारला हादरून टाकणारं आंदोलन त्यांनी सुरू केलं. तुम्हाला आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मी प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि प्रत्येक माझ्या सहकार्याला आता सांगतोय, महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही. आले तर तुडवून काढा. कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या आंदोलनामुळे झटकून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश आणि उत्साह संचारला होता. मनसेचे हजारो कार्यकर्ते घोडबंदर पासून ते नागपूर पर्यंत, वाशी पासून ते मराठवाड्यापर्यंत रस्त्यावर उभे राहून घोषणाबाजी करत होते. या आंदोलनाने महाराष्ट्र जागा झाला. टोल वसुलीतील गैरव्यवहार उघडकीस आले. टोलबंदीचे आदेश असताना देखील काही टोल नाक्यांवर सर्रासपणे टोल वसुली सुरू होती. तेव्हा हे टोल नाके बंद करा, नाहीतर टोल नाके उघडून टाकू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. येत्या 12 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर आपण रास्ता रोको करायचंय, त्याचं नेतृत्व मीच करणार आहे. असेल सरकारमध्ये हिंमत तर मला अडवून दाखवा आणि अटक करून दाखवा. जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तर राज्य सरकार जोपर्यंत देत नाही, खोटे टोल नाके जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत माझं हे आंदोलन चालूच राहणार, एवढं राज्य सरकारने लक्षात ठेवावं. तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या मनात धडकी भरली. टोल बूथवर तोडफोड झाली. काही ठिकाणी टोल वसूल होऊच दिला नाही आणि सरकारच्या गाफील यंत्रणेला मोठी चपराक दिली.
तोडफोड, हिंसा, कायदा सुव्यवस्थेला धोका अशा आरोपांखाली मुंबईत राज ठाकरे यांना अटक झाली. मात्र या अटकेमुळे मराठी माणसाच्या हृदयात आग पेटली. आमचा नेता लढतोय, मग आम्हीही मागे हटणार नाही अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि मुंबईच्या रस्त्यावर अनेक मनसे सैनिक आणि मराठी माणूस उतरला. ठिकठिकाणी रास्ता रोको झाला, काही ठिकाणी टोल नाक्यावर हिंसक वळण लागले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आणि आक्रमकता दिसून आली. पण ही काही वेळच टिकून राहिली, कारण राज ठाकरे यांना काही वेळातच जामीन मंजूर झाला. 2014 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने नमते घेतलं. काही टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना सवलती जाहीर झाल्या आणि महाराष्ट्रातील 65 टोल नाके बंद करण्यात आले. मराठी माणसाच्या मनात आशेचा एक नवा किरण निर्माण झाला. राज ठाकरे आणि मनसेने फक्त आंदोलनच नाही, तर मराठी माणसाला आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला होता. मनसेने टोल आंदोलन मागे घेतलं नाही, पण त्याची तीव्रता आणि सातत्य मात्र कमी झालं आणि इथूनच टीकेला सुरुवात झाली. मनसेच्या ह्या आंदोलनावर एक प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आणि विरोधकांकडून हे आंदोलन एक पब्लिसिटी स्टंट म्हणून हिणवलं गेलं. या आंदोलनामुळे मनसेला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच टीका देखील झाली. यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक वादळ उभं राहिलं होतं, कारण शिवसेना भाजपच्या जागा वाटपावरून 25 वर्षांची युती तुटली होती. 15 वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी युती विरोधात भ्रष्टाचार आणि त्यांच्या कामगिरीवर जनतेत प्रचंड नाराजी होती. त्यातच लोकसभेला झालेला दारुण पराभवामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती ही कमकुवत झाली होती. आणि या सगळ्या गदारोळामध्ये एक नाव पुन्हा ऐकू येऊ लागलं, राज ठाकरे. मनसेने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. सभांमध्ये टोल माफी, भ्रष्ट टोल व्यवस्थेविरुद्ध गाजणारा आवाज, रस्त्यावर उतरलेला नेता आणि त्याच्या पाठीशी उभा असलेला जनसागर. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावरून एक क्रांतिकारी पाऊल उचललं. त्यांनी जाहीर केली महाराष्ट्राच्या विकासाची ब्लूप्रिंट. रस्ते, वीज, पाणी, शेती, शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि बकाल शहरांच्या समस्यांचं समाधान. हा फक्त कागदावरचा आराखडा नव्हता, तर मराठी माणसाचा आशेचा, स्वप्नांचा आणि भविष्याचा पाया होता. राज ठाकरे बोलत होते महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी, परंतु ही ब्लूप्रिंट मराठी माणसांच्या मनात घर करू शकली नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदींनी झंझावात घडवला होता. ही मोदी लाट विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. त्यात शिवसेना आणि मनसेच्या मराठी मतांमध्ये विभाजन झाले, त्याचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे मतदारांचा कल भाजपकडे वळाला. मनसेला मोदी लाटेशी स्पर्धा करणं कठीण झालं आणि स्थानिक मुद्द्यांचा अपुरा प्रचार, पक्षातील गटबाजी आणि कार्यकर्त्यांचे खचलेले मनोधैर्य यामुळे प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह दिसला नाही. मनसेने 219 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यामधून फक्त शरद सोनवणे हे जुन्नर मतदारसंघातून निवडून आले. बाकी 218 उमेदवारांचा पराभव झाला होता. हा पराभव राज ठाकरे यांच्यासाठी भावनिक आणि राजकीय धक्का होता. अनेक पराभूत उमेदवारांना आपल्या राजकीय करिअरबद्दल शंका निर्माण झाली होती, कारण अनेकांनी प्रचारात आपला पैसा, वेळ आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. मनसेच्या व्यासपीठावर आपल्याला यश मिळेल का, हा प्रश्न प्रत्येक उमेदवाराला सतावू लागला होता. मनसे संपली का, असं विरोधक हिणवू लागले. पण राज ठाकरे मात्र शांत होते. त्यांच्या नजरेत आणि विचारात मराठी माणसासाठी एक आग होती आणि ती तशीच धगधगत होती. 2016 मध्ये नोटबंदी झाली. देशभर गोंधळ, रांगा, संभ्रम. आणि त्या गोंधळातही एक आवाज ठाम होता, राज ठाकरे यांचा. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. जर या गोष्टीमुळे जर देश सुधारणार असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण हा निर्णय घेताना जर समजा तुम्ही कुठचाही विचार न करता हा निर्णय घेतला गेला असेल तर हा देश खड्ड्यात जाईल. संपूर्ण देश या निर्णयाने आश्चर्यचकित होता, पण राज ठाकरे मात्र काहीतरी वेगळं बोलत. नोटा बंद केल्यावरती अनेक लोक रांगेमध्ये उभे राहिले. त्यातल्या अनेक लोकांनी त्यांचे प्राण गमावले. नरेंद्र मोदी आमच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं होतं, मला फक्त 50 दिवस द्या, 50 दिवसामध्ये मी अख्खा देश परत व्यवस्थित तुम्हाला नीट करून दाखवतो. 50 दिवस, किती वर्ष झाली आता? 2017 नाशिक महानगरपालिका निवडणूक. विकास कामांचा ठसा असूनही नाशिककरांनी स्थिरता आणि स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं, ज्यामुळे
मनसेचा बालेकिल्ला ढासळला. राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होते, परंतु लोक मतदान करत नाही अशी टीका होऊ लागली. विकास कामांचा मर्यादित प्रभाव, संघटनात्मक कमजोरी, राज ठाकरे यांच्यावर होणारी टीका, मतदारांचा बदलता कल आणि विरोधकांच्या भूलथापांचा प्रभाव यामुळे मनसेला अपयश मिळाले. नाशिककरांनी स्थिरतेला मतं दिली आणि मनसेचा बालेकिल्ला डळमळीत झाला. विकास करून देखील लोक मतदान करणार नसतील तर निवडणुका कोणत्या मुद्द्यावर लढवायच्या, असा भावनिक सवाल राज ठाकरेंनी यावेळी जनतेला विचारला. पराभव आणि विजय हे येत असतात, यश अपयश हे येत असतं, मला मान्य, पण तो माझ्या जिव्हारी लागला. कारण या शहरात मी मनापासून काम केलं. माझे जे सगळे सहकारी होते त्या सहकाऱ्यांनी मनापासून काम केलं. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं, ते मी तुम्हाला दाखवलं पण. आणि दाखवल्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. मग हवंय काय तुम्हाला नक्की? निकालानंतर अनेक दिग्गज नेते मनसे सोडून दुसऱ्या पक्षात निघून गेले. राज ठाकरे एकटे पडू लागले. पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. हे सर्व विसरून राज ठाकरे यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो म्हणजे एकाही उमेदवाराला उमेदवारी न देता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकला. या देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं नष्ट होणं गरजेचं आहे, जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी म्हणून तुम्ही इथे कामाला लागणं आवश्यक आहे. सभांना तुफान गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद, त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. लाव रे तो व्हिडिओ या मोहिमेद्वारे. जरा लावा व्हिडिओ. कि 15 लाख रुपए अकाउंट में क्यों नहीं आ रहे? देखिए, ये जुमला है. किसी के अकाउंट में 15 लाख रुपया कभी नहीं जाता, वो उनको भी मालूम है और आपको भी मालूम है, देश की जनता को भी मालूम है. ये भाषण देने का एक तरीका है, एक जुमला. एक मराठी नेता राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव गाजवत होता. त्यांनी साबित केलं की नेता निवडणूक न लढवता देखील जनतेचं मन जिंकू शकतो. परंतु पुलवामा हल्ला, भारतीय वायुदलाचं एअर स्ट्राईक आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादाची लाट या मुद्द्यावर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा निवडून आले. या विजयामुळे राज ठाकरे हवालदिल झाले होते. देशात भाजप विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. परंतु या सर्व विरोधी पक्षांना धक्का लागणारा निकाल जाहीर झाला होता. यानंतर विरोधकांनी आणि राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभं केलं आणि त्यातच 2019ची विधानसभा निवडणूक जवळ येते. 18 ऑगस्ट 2019 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावली. कोहिनूर सिटी एनएल इन्फ्रास्ट्रक्चर प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ही नोटीस आली. राज ठाकरे यांना ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सकाळी 11:30 पासून सायंकाळी 9:45 वाजेपर्यंत तब्बल 8.5 तास त्यांची कसून चौकशी झाली. हा हादरा फक्त राज ठाकरे यांच्यासाठीच नव्हता, तर विरोधक आणि मनसे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचवणारा होता. मनसे कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. राज ठाकरे कृष्णकुंजवर परतताना म्हणतात, या प्रकरणामुळे ईडीवर अनेक स्तरातून टीका झाल्या. यानंतर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे 2019 मध्ये एका गंभीर आजाराने ग्रस्त झाले, ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या आजाराचं नेमकं स्वरूप सार्वजनिकपणे जाहीर झालं नाही, पण राज ठाकरे आणि त्यांचं कुटुंब पूर्णपैकी खचलं. अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज ठाकरे यांनी अनेक सभा, प्रचार आणि राजकीय बैठका रद्द केल्या, कारण एका वडिलांचं हृदय आपल्या मुलाच्या प्रकृतीसाठी धडधडत होता. राज ठाकरे यांच्यासाठी हा काळ दुहेरी संकटांचा होता. एकीकडे ईडीने नोटीस बजावली आणि दुसरीकडे अमित यांच्या आजाराने त्यांचं हृदय पिळवटून टाकलं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ हा नारा गाजवला होता. सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली होती. पण विधानसभा निवडणुकीत हा जोश गायब झाला होता. ईडी नोटीस, अमित ठाकरे यांचं आजारपण, त्या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरे यांचं लक्ष विभागलं गेलं. शिवसेना भाजप युतीने जोरदार प्रचार आणि स्थानिक मुद्द्यांवर पकड ठेवली. मनसेची रणनीती कमकुवत पडली. ग्रामीण भागात मात्र पकड अजिबात नव्हती. मनसेने 103 जागा लढवल्या, पण फक्त एकच जागा कल्याण ग्रामीण राजू पाटील यांनी जिंकली.
प्रचारात मर्यादा, पक्षांतर्गत गटबाजी आणि युती आघाडीच्या ताकदीपुढे 2019ची निवडणूक मनसेच्या पराभवाची कहाणी ठरली. निवडणुकीत भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं, जिथे भाजपने 105 आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. पण सत्ता वाटपावरून, विशेषतः मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले. हा वाद ताणला गेला आणि युती तुटली. अनेक राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे नेते म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी ओळखली जाते. पण उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत गेल्याने शिवसेनेचा हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा मावळ झाल्याची टीका होऊ लागली. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी मनसेची दिशा बदलली आणि हिंदुत्वाचा नारा देऊन पक्षाचा ध्वज बदलला. ज्या गोष्टींची चर्चा सुरू होती तो पक्षाचा नवा ध्वज मी आपल्या समोर सादर करतो. नव्या भगव्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हिंदुत्व आणि मराठी अभिमानाला जोडण्याचा प्रयत्न केला. 24 मार्च 2020 रोजी नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन संपल्यानंतर काही महिन्यातच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना फुटली आणि त्या काही दिवसातच भाजप सोबत जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक न लढवता मनसेने भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. 19 एप्रिल 2024 रोजी मुंबईत झालेल्या एका जाहीर सभेत राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर दिसले. मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत राज ठाकरे यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करा असं आवाहन केलं. राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा देऊन मनसेला निवडणुकीमध्ये टिकवण्याचा आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जमीन तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल हे धक्कादायक आले. स्वबळावर बहुमत न मिळाल्याने भाजपला एनडीएच्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं. टीडीपी आणि जेडीयू यांचे नेते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर बनले, कारण त्यांच्या 28 जागांचा पाठिंबा सरकार स्थापनेसाठी निर्णायक ठरला. 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने स्वतंत्रपणे 137 उमेदवार उभे केले. त्यात राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून पदार्पण केले. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात वातावरण दिसत होतं, विशेषतः लोकसभा पराभवामुळे आणि मराठा आंदोलनामुळे. पण लाडकी बहीण योजना आणि जोरदार प्रचाराने महायुतीने 235 जागांसह प्रचंड विजय मिळवला. या विजयाची अनेक विरोधकांनी आणि राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. मनसेला पुन्हा एकदा अपयश आलं. 137 जागा लढवूनही एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना निवडणुकीत उतरवलं, पण अपयशामुळे पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मनसेला 10 लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली, जी मागील निवडणुकींपेक्षा कमी होती, पण तरीही लक्षणीय होती. ही मते प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या शहरी भागातून मिळाली, ज्या ठिकाणी मराठी अस्मितेचा मुद्दा अजूनही काही प्रमाणात प्रभावी आहे. गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. सततचा पराभव, मतदारांचा अविश्वास आणि फोडाफोडीचं राजकारण यामुळे राज ठाकरे कधीच खचले नाही. पण त्यांचं एक स्वप्न कायम आहे, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ता हवी आणि सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग आजमावले, काही यशस्वी, काही अयशस्वी. स्वतःवर आणि कार्यकर्त्यांवर असंख्य खटले. हिंदुत्वाचा नारा, भाजपशी जवळीक, प्रत्येक पाऊल हे मराठी अस्मितेसाठीच. कार्यकर्ते झुंजत राहिले, रस्त्यावर उतरले, तुरुंगात देखील गेले, फक्त एका गोष्टीसाठी, मराठी अस्मिता. आजही राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी बांधवांसाठी आणि आपल्या मराठी भाषेसाठी सगळे हेवे दावे भांडणं विसरून पुन्हा एकदा 19 वर्षांनी एकत्र आले. हे कशासाठी?
तर फक्त आणि फक्त मराठी अस्मितेसाठी. पण प्रश्न तोच आहे, ते बदलले की जनता बदलली, की त्यांचा आवाज आपण मुद्दामच दुर्लक्षित केला? कधी कधी प्रश्न पडतो की राज ठाकरे अपयशी ठरले की जनता त्यांना साथ देऊ शकली नाही. राज ठाकरे, एक प्रश्न, एक प्रवास आणि एक अपेक्षा. शेवटी एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे कळले नाहीत की राज ठाकरेंना महाराष्ट्रातील जनता कळले नाहीत? हे कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी आम्ही मनापासून मेहनत घेतली आहे. राज ठाकरे यांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि स्वप्नांचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या सागर पाबळे ऑफिशियल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींची शेअर करा, कारण तुमचा पाठिंबा हीच खरी आमची ताकद आहे. अशाच दमदार व्हिडिओसाठी पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.